तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकवर. तर विद्यार्थी मित्रांनो, नुकतीच रेल्वे ग्रुप डीची ॲन्सर की आज जी आहे ती रिलीज करण्यात आलेली आहे. आणि बघा, जस्ट रिलीज झाल्यामुळे डाउनलोड करायला प्रॉब्लेम देखील जात आहे, परंतु भरपूर जणांनी ॲन्सर की बघितलेली आहे. तर ॲन्सर कीमध्ये आता मार्क्स बघून भरपूर जणांना बघा थोडाफार धक्का बसलेला आहे, कारण की खूप मुलांना मार्क्स जे आहे ते कमी पडलेले आहे. 40 ते 50 या रेंजमध्ये मुलांचे मार्क्स जे आहे ते येत आहे, निगेटिव्ह मार्क वगैरे मायनस करून. तर आता त्यांना प्रश्न पडला आहे की इतक्या कमी मार्कावर फिजिकलसाठी सिलेक्शन होणार आहे की नाही. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, रेल्वे ग्रुप डीची एक्झाम जी आहे ती 3-4 महिने चालणारी एक्झाम आहे. त्यामुळे शिफ्टमध्ये व्हेरिएशन येत असते आणि काठिण्य पातळीमध्ये देखील व्हेरिएशन येत असते. तर जे सुरुवातीला ज्यांचे पेपर झाले, तर त्यांना पेपर थोडा अवघड गेला, पॅटर्न माहीत नव्हता. परंतु नंतरच्या मुलांना बघा पॅटर्न वगैरे सर्व माहीत पडला, कशाप्रकारे क्वेश्चन येतात ते देखील माहीत पडले. सुरुवातीला सर्व काही करंट अफेअर्स विचारले जात होते, तर त्यांची आयडिया नव्हती मुलांना. पण नंतर त्यांची आयडिया झाल्यामुळे सर्वांनी करंट अफेअर्स चांगल्या प्रकारे वन लायनर फॉर्ममध्ये करून गेले आणि त्यांना चांगले मार्क्स पडले. त्यामुळे त्यांचे मार्क्स जे आहे ते वाढलेले आहे आणि सुरुवातीच्या मुलांचे मार्क्स कमी पडलेले आहे. तर आता ज्यांना कमी मार्क आहे त्यांना या ठिकाणी काळजी करायची काहीही आवश्यकता नाही, कारण की नॉर्मलायझेशनने सर्वांचे मार्क्स वाढणार आहे. ज्यांची कठीण शिफ्ट होती किंवा आधीच्या शिफ्ट होत्या त्यांची या ठिकाणी 30-35 मार्क देखील रेल्वे ग्रुप डीच्या एक्झाममध्ये वाढू शकतात आणि तुमचं सिलेक्शन फिजिकलसाठी होऊ शकते. तर थोडाफार आणखी वेट करा, सर्वांचे मार्क्स येऊ द्या. त्यानंतर पोल वगैरे कंडक्ट करून सर्वांचे मार्क ॲनालिसिस करून आपण एक डिटेल कट ऑफचा व्हिडिओ घेऊन येऊया. तर या व्हिडिओला देखील लाईक करा आणि पुढील व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.